अनिश, दूध हळद पिळून घे, बरं वाटेल. हळदीने जखमा लवकर बऱ्या होतात. भैरवी, मी खरंच दारू नव्हतो प्यायलो. इट वॉज जस्ट अन ॲक्सिडेंट. मी मुद्दाम नाही केलं. हो ठीक आहे अनिश, ठीक आहे. आता त्या गाडीचा किती मोठा डॅमेज आहे ते बघावं लागेल. सेवानी मागे लागलाय, त्याचे पैसे द्यायचे. काय करू मी? अरे हो, तो तुषार म्हणत होता की सेवानीचं नाव काही चांगलं नाहीये बाहेर कुठे. इनफॅक्ट तो म्हणाला तो बिल्डर फक्त नावाला आहे, नाहीतर तो चक्क गुंड माफिया वगैरे कोणीतरी आहे. मला खरंच माहित नव्हतं का. बरं झालं नोकरी सोडलीस त्याची. तुला ना अनिश खरंच माणसं कळत नाही, भोळा आहेस तू. तू आहेस ना माझ्या बरोबर. हो मी आहे तुझ्या बरोबर, तू नको टेन्शन घेऊस. ट्रस्ट मी, आपण दोघं असलो ना एकत्र जग जिंकू शकतो. ते पैसे, तू नको टेन्शन घेऊस. त्या शिवानीकडे वाटलं तर मी तुषारला घेऊन जाईन. ऑफिस मध्ये आपटा-आपटी कशासाठी? हेड ऑफिस मधून फोन आलाय. या महिन्याचा प्रोग्रेस रिपोर्ट लिहून हवाय आणि आजच्या आज झाला पाहिजे तो. मग त्यासाठी एवढा फाईलचा ढिगारा कशाला? कॉम्प्युटरवर दिसतं ना सगळं. काय नाही, तुम्ही कशा लोकात जुन्या गोष्टी सांभाळून ठेवता काय कळत नाही. काय करणार, बॉस सुद्धा तुमच्याच जमान्यातलेत ना, म्हणून. ते सगळं सोडा, हा ट्रेंड नीट स्टडी करा. रॉ मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट, ओव्हरहेड्स हे सगळंच खूप हाईप केलंय. त्यामुळे या महिन्यात सुद्धा हा सेम ट्रेंड फॉलो झाला पाहिजे. ओके? म्हणजे मी आकडे फुगवून सांगायचे, हिशोबात गोळ घालायचा, आणि किती पैसा वाया गेला हे आपण कोणाला कळू द्यायचं नाही, होय ना? करेक्ट, बरोबर बोललात. जमणार नाही. व्हॉट? ही असली कामं मी करत नाही कधी. माझ्या तत्वात बसत नाही ते. खड्ड्यात गेली हो तुमची तत्व. जस्ट डू व्हॉट आय एम सेइंग. तुम्हाला आता दुसरा चॉईस नाहीये. आहे. माझा राजीनामा आहे, खिशात ठेवूनच फिरत असतो मी हल्ली. 2 सेकंद लागतील याच्यावर तारीख टाकायला. गायधनी सोडून गेलेत. आता मी सोडून गेलो तर कंपनी तुम्हाला प्रश्न विचारेल आणि तुमच्या लिडरशिपवर शंका येईल लोकांना. मला पुन्हा असली कामं सांगायची नाहीत. काय करणार मिस्टर माजगावकर? काय ना, तत्व न पाळणारे आणि पैसा कमवणारी माणसं खूप आहेत आजूबाजूला. तेच तुमच्या भैरवीला जमलं नाही, म्हणून ती आज ऑफिसमध्ये नाहीये आणि मी आहे. आणि काय ना, हे जर काम तुम्ही नाही केलं ना तर सहज मी दुसऱ्याला करायला देऊ शकते. हे जर तुम्हाला माहित होतं तर माझ्याकडे आलातच कशाला? तर तुला माहित होतं की माझ्या सहीला जी किंमत आहे ती दुसऱ्याच्या नाही. फारच कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला. आणि तुमचा गेलाय. जा, कोणाकडून काही काम करून घ्यायचं असेल ते करून घ्या, पण एक लक्षात ठेवा, आमची भैरवी स्वतःची कंपनी सुरू करण्याच्या मार्गावर आहे. आणि तुम्ही काय करताय? तुम्हाला तुमचं काम जमतंय? नाही जमत. म्हणून तुमच्या हाताखाली माणसं टिकत नाहीयेत. भैरवी यशस्वी होते मॅडम. आता आपली स्वतःची कामं नीट करा, नाही तर तुमचं काही खरं नाहीये.
काय देसाई कुरणी बोलवलं मला? भैरवी, अभिनंदन. पाककले स्पर्धेत मोठं बक्षीस मिळवलंयस तू. तुझं पेपरात नावही आलंय. खूप मोठी कामगिरी केलीस. बरं, आम्ही असंही ऐकलंय की तू एक नवा बिझनेस सुरू करतेस. हो, येस. भैरवी, बस ना, बस. अरे बस, बसा, बसा. भैरवी, मग आम्हाला सांग, एक्झॅक्टली कोणता बिझनेस सुरू करणार आहे तू? क्लाउड किचन बेसिकली. म्हणजे ते अन्न पदार्थ. हो, तुम्ही पाहिलं ना, आपल्या सोसायटीमध्ये आमच्याकडून 2-3 वेळेला पदार्थ येऊन गेले असतील. खूप जणांना आवडले सुद्धा होते. हो हो, माहितीये ना, छानच होते ते. हो ना. भैरवी, भैरवी, अगं जेवायला येतेस ना? तुम्ही दोघी जणी जेवून घ्या, कारण मुलं आईकडे गेली आहेत आणि समा मैत्रिणीकडे गेली आहे. बाबांना पण यायला उशीर होईल. मी थोडा वेळ अनिशची वाट बघते. अगं पण कधी येणार आहे तो आणि आल्यावर जेवणार आहे का? माहित नाही, पण थोडा वेळ थांबते त्याच्यासाठी. हा, मी बसतो. हो, सावकाश होऊ दे. बापरे, काय झालं बोंबलाले? बापरे, काय झालं? बापरे भैरवी, एवढं तिखट घातलंय भाजीत? हा, अख्ख्या बिल्डिंगचं तिखट आणून होतंय की काय याच्यात? काय हो सुनबाई, पाव कशी बाई आहे? हा, आता थोडं इकडचं तिकडे होतेच ना, एवढं बोंबला लागते काय? हा, होतं नाही, मुद्दाम करताय तुम्ही. कळलं का? मला म्हणाला होतात ना, एवढं तिखट घालीन की बर्फाच्या लादीवर झोपायला लावीन या बाईला, म्हणून केलंय हे. भैरवी, मला ना या घरात ना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपद्व्याप करते बरं का ही बाई. कशी आहे तू आत्या? हा, ना बोलाचा ठंग ना चालाचा ठंग, नुसते बुडाले आग लासारखी तर करून राहिली. काय काय? हा, काय तुम्हाला कळतं का कसं काम करायचं ते? हे असलं तिखट जा तुम्ही खाऊ घालताय मुलांना. भैरवी, मला तर वाटतं मुलांना तू आईकडे पाठवून दे, कारण हे असलं तिखट खाऊन मुलं सारखी सारखी आजारी पडायची. ए निलिमा ठिलिमा, आ ऐकून राहिली का? जास्तच बोलून राहिली का? हा, मुलाला आईकडे पाठवून दे. इतके दिवस माझ्या हातचं बसू बसू खाऊन राहिली, दगड धोंडे खाऊन राहिली का तू? दगड धोंडे परवडले, याच्यापेक्षा दगड धोंडे परवडले. एक काम धड जमत नाही या बाईला, खायला काय भुईला भार बाई. असं बाप्पा, तू तर बापा घरात नुसती लक्ष्मी बनून आली. आनंद झाला तुझ्यामुळे घरात. खायला काय भुईले भार तर तू आहे माझ्याकडे. बघ, अन्नावरून म्हणताय का तुम्ही दोघी आता? अन्न हे पूर्ण ब्रह्म असते की नाही? सांग बरं मला. माझ्या जेवणाले नाव ठेवून राहिली आहे कैलाशी. जेवण जेवण अन्न हे पूर्ण ब्रह्म नुसती पोपटपणची बाई आहे. हा, याला याला जेवण म्हणतात. तिखट जाय, लाल तिखटाचं पाणी नुसतं. स्टॉप इट. बास झालं तुमचं. हे दृश्य जर मला घरात परत दिसलं ना, तर मी बाबांना तुम्हाला दोघींना बाहेर कुठेतरी पाठवायला सांगेन. बास झालं. अगं भैरवी, ही ताळतंत्र नसतं. नाही निलिमा, आता मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. बरं, जेवण तिखट झालेलं आहे हे सांगायची सुद्धा काहीतरी पद्धत आहे. माणसासारखं वागा ना दोघी. नाही आवा ती माणुसकी सोडली आहे बाईनं. मामी, तुम्हाला कळत नाही? घरामध्ये लहान मुलं आहेत, बाबा आहेत, त्यांना कमी तिखट लागतं हे अजूनही कळलेलं नाहीये का तुम्हाला? नाही नाही, कळलेलं तर नाहीच आहे, आणि कळून तर त्याहून घ्यायचं नाहीये. आज अख्ख्या बिल्डिंगचं तिखट टाकलंय, उद्या अख्ख्या गावचं तिखट गोळा करेल आणि टाकेल. पोरांना तिखटच खायला घालेली बाईचं ठरलेलं आहे. हो का? मग ये 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 ये. पाणी पाणी नाही. ओ नो, माझा फोन फुटलाय तुमच्या नादामध्ये. तर सुरूही होत नाहीये. सगळे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये, हा बंद नाही होऊ शकत. बंद पडला काय? मी आयडिया सांगू का तुम्हाला? म्हणजे माझा फोन जर बंद पडला ना, तर मी 2 वेळा असा आपटतो, चालू होते. राधा मामी, तुम्ही गप्पा बसा. नाही, मी सांगून जाईल तुला. आज दुरुस्त पण नाही होऊ शकत हा फोन आता.
हो बाई, दुष्काळात 13वा महिना. मी काही मदत करू का? भांडू नका दोघे तुम्ही. हीच मदत करा मला, खूप उपकार होते. भैरवी घरात मुलं नसली की कसं अगदी शांत शांत वाटतं नाही. खरंय. पण तू ऑफिसला गेलास ना दादा की ही शांतता भंग पावते बरं का. म्हणजे या राधाताई, यांना काही सांगायला गेलं ना की वस्कन अंगावर येतात माझ्या, भांडायलाच लागतात.